तर आता आम्ही त्या थिएटरमधून 2 मिनटं लेट आलो, कारण की मी वॉशरूमला गेलो होतो तर माझ्यामुळे डिले आला. आणि आमची आता ट्रॅम गेली आहे. ते बाबांना मी न सांगता त्यांना सापडली आहे, कल्पना चावला आणि तिची टीम. लोक बसली आहेत सगळे आणि त्यांनी नेक्स्ट बॅच जी आहे ती सुरू केली आहे. तर त्यांनी VR गॉगल्स लावले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आता ते पूर्ण सिम्युलेट करते, वर खाली होते ते. तर बस तसेच आम्ही गॉगल्स लावून तिथं बसणार आहे. मॉर्निंग, आम्ही आता चेकआउट केलेलं आहे. मस्त वेदर आहे आज. थोडंसं ग्लुमी आहे, थोडंसं सूर्य आहे असं वाटतंय की येऊन जाईल दुपारी, पण आज ॲटलिस्ट पाऊस नाही आहे. सगळे रेडी आहे. आम्ही चाललो आता गाडीकडे. गाडी मी सुरू करून ठेवली आहे. बस आता आम्ही इथून पहिले जाणार आहे ब्रेकफास्ट, ॲक्च्युली ब्रंचसाठी, म्हणजे अर्ली लंच. थोडंसं म्हणजे नासाच्या आतमध्ये जर काही व्हेजिटेरियन नाही मिळालं किंवा फ्राईज वगैरे असंच खावं लागतील तर प्रॉब्लेम होऊन जाईल आईबाबांसाठी मेनली, कारण की मला नाही म्हणालं सवय आहे. बट तेच मग आम्ही आता पटकन काहीतरी खाऊन घेणार आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे नासा. आता गाडीमधलं फ्यूल ऑलमोस्ट संपायला आलं होतं. 116 माइल्सच दाखवते आहे. तर इथंच जस्ट मागे ते रुद्राज म्हणून एक रेस्टॉरंट आहे जिथं आम्ही जेवतो आहे, म्हणजेच ब्रंच करतो आहे. आणि मी तोपर्यंत पेट्रोल पंपवर आलो होतो पेट्रोल भरायसाठी. आता मी पेट्रोल भरतो आणि मग परत आईबाबांनी मृणालला भेटतो तिकडे. त्यांना मी ऑलरेडी ड्रॉप केलं आहे, म्हणजे ते त्या वेळात ऑर्डर करून टाकतील आणि मग मी पेट्रोल तोपर्यंत भरून मग जाईल. हे रुद्राज इंडियन क्विझिन आहे, ते तिथं आईबाबा बसले आहेत आणि मी पेट्रोल सुरू केलं आता. आजचा रेट आहे $3.799 आणि फ्यूल भरायला सुरू आहे आता. 2 गॅलन भरून झालं आहे, ऑलमोस्ट 2.5 गॅलन्स आता. तर बस मी आता फुल करतो आहे टँक इथं आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ आता नासासाठी. मस्त चिली वेदर आहे आज, तुम्ही बघू शकता. एकदम हवा सुरू आहे. एकदम असं सात्विक असं छान रेस्टॉरंट आहे रुद्राज म्हणून ह्युस्टनमध्ये. आता आम्ही इथं नाश्ता करतो आहे. बाबा बसलो आहे, आई रेस्टरूम यूज करते आहे. तर बस आता आम्ही इथं ब्रंचच करतो आहे. इडली, डोसा, वडा, सांबार. ती भूक लागली होती की आम्ही सुरू करून दिलं आहे. तर बाबांनी घेतला आहे मसाला डोसा, आई आणि मी घेतला आहे इडली वडा कॉम्बो. इतकं छान असं सिम्पल बट एकदम छान असं जेवण आहे, म्हणजे ब्रेकफास्ट ब्रंच. मृणालचा डोसा यायचा बाकी आहे. तिने कुठलं घी पोडी डोसा बोलवला आहे. तर आता आम्ही सगळं थोडं थोडं संपवायचा प्रयत्न करणार आहे. तर बस आता आम्ही एक्झिट घेतो आहे नासाचा. इथून 4 माईल आहे टोटल आणि आता त्यांनी फ्लायओव्हरच आहे पूर्ण नासाच्या साईडला जाणार. एक्झिट 24. तर आता इथं लेफ्ट साईडला आहे आपलं ह्युस्टनचं स्पेस सेंटर नासाचं. हा लेफ्ट घेतला की इकडे पूर्ण मोठी अशी पार्किंग आहे. खूप मोठं आहे ऍक्च्युली नासा मोठंच असेल, इस्रोच इतकं मोठं आहे. बट आता आम्ही बस पार्क करू गाडी इथं. आमचं 12 वाजताचं रिझर्वेशन होतं, आता 12 वाजून 1 मिनटं झालं आहे. तर अर्ध्या तासाचं 15 ते 20 मिनटाची एंट्री असते. तिथं आम्हाला तिकीट्स दाखवावं लागतील, IDs दाखवावं लागतील आणि त्याच्यानंतर मग ते आम्हाला एंट्री देतील. आता पोहोचलो आहे आम्ही एकदम स्पेस सेंटरच्या जवळ. इथं बोर्ड लागला आहे, द मून वॉकर्स अ जर्नी विथ टॉम हँक्स. तो मूवी आहे, जस्ट आला आहे. तर आता आम्ही तिकीट स्कॅन केले आमचे, सगळं चेकिंग वगैरे झालं आहे आमचं. आम्ही आता ऑलरेडी आत आलो आहे. आईबाबा सोबत आहे आणि मृणाल इकडे आहे मागे, ती पण. आणि इकडे तुम्ही बघू शकता स्पेस सेंटर ह्युस्टन असं लिहिलेलं आहे. मी तुम्हाला आता पूर्ण दाखवतो. आम्ही किती मोठ्या ऑडिटोरियमसारख्या एरियामध्ये आहे. मी तुम्हाला सगळं दाखवतो आता. तर आता असा एंट्रन्स आहे, इथून सगळं सुरू होते. त्याच्यानंतर इकडे त्यांनी हे मेन जनरल एरिया आहे हा. फक्त मला वाटतं आपण असं सिक्वेन्शियली दाखवायला पाहिजे. ओके ठीक आहे, ये. तर मृणाल म्हणते सिक्वेन्शियली स्टार्ट करायला हवं. एकदम तुम्ही राईट साईडला आले की इथं स्केच सबमिशन स्केच म्हणून हा लहान मुलांसाठी एरिया आहे. इथं भरपूर लोक स्केचेस काढत आहेत. त्याच्यानंतर ते कलर्स वगैरे करत आहेत, क्रेयॉन्स वगैरे ठेवलेले आहेत त्यांनी इथं. बेसिकली हा लहान मुलांसाठीचा एरिया आहे. तुम्हाला एखादा आवाज कमी होऊ शकतो कारण की हे यांनी इथं फिक्स केलेलं आहे असं रॉकेटच्या लॉन्चर्सचं खालचं. आणि तिकडे त्यांनी इन्फॉर्मेशन ठेवली आहे सगळी. इथं स्क्रीन्स आहेत सगळ्या, ज्याच्यावर रॉकेट कसं लॉन्च होते पूर्ण प्रोसेस त्यांनी दाखवली आहे. आणि असं ते लॉन्च होऊन त्याच्यानंतर त्याचे पार्ट्स असे
चेंज होत होत फायनली सॅटेलाईट स्पेसमध्ये पोहोचतो असं त्यांनी दाखवलं आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे आणि असं भरपूर मोठं आहे हे. आणि आम्हाला त्या ट्रॅम टूरला जायचं आहे, पण ते 2 वाजताची ट्रॅम टूर आहे. पण त्याच्या आधी आम्ही हा एक्सपिरियन्स घेणार आहे. इथं बघा हे पूर्ण सॅटेलाईट कसा असतो हे इथं लावलं आहे त्यांनी पूर्ण त्याचं एक प्रोटोटाईप. आता आम्ही चाललो आहे सगळ्यात पहिले व्हर्च्युअल रिॲलिटीचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी. तर तिथं आता मी क्लिक केलं कॅमेऱ्यावर तर तुम्हाला दिसत असेल व्हर्च्युअल रिॲलिटी लिहिलेलं आहे. जिथं आम्ही एक्सपिरियन्स करणार आहे. सिम्युलेटर आहे तिथं एक्सपिरियन्स करणार आहे की तुम्ही जर एखाद्या रॉकेटमध्ये बसले तर कसा फील येतो. आई आणि बाबा आहे इथं आपल्यासोबत. आणि आता हे याची फीज आहे. तर हे $10 मध्ये एका जणाचं व्हर्च्युअल रिॲलिटी ट्रान्सपोर्टरचं आहे आणि रायडर मस्ट बी मोर दॅन 42 इंचेस टॉल. तर आता आम्ही ते करतो आहे. लाईनमध्ये लागलो आहे त्यासाठी. इथं आम्हाला पैसे भरायचे या काउंटरला आणि त्याच्यानंतर तिकडे ते बसवतात त्या सीट्सवर. आणि त्याच्यानंतर VR गॉगल्स लावले की तुम्ही बघू शकता की ॲक्च्युअलमध्ये जे रॉकेट आहे ते कसं वर जाते आणि त्याचं पूर्ण ते सिम्युलेशन त्यांनी दाखवलं आहे. तर आता आम्ही इथं काढतो आहे आमचे तिकीट्स. द व्हर्च्युअल रिॲलिटी वन या. आणि मृणालने विचारलं की ती राईड कोणती चांगली आहे. राईड चांगली तर ती पण म्हटली की ती व्हर्च्युअल रिॲलिटीवाली चांगली आहे राईट. तर आता आम्ही चाललो आहे पुढे. पैसे भरले आहेत आम्ही. चला तुम्ही चला. आणि आता थोड्याच वेळामध्ये आम्ही पोहोचणार आहे जिथं तुम्हाला दिसतं आहे की नाही माहिती नाही. बट तिथं सीट्स आहेत आणि VR गॉगल्स वगैरे ठेवलेले आहेत त्यांनी. तर ते पूर्ण सिम्युलेट करणार आहे. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे. मग मृणाल कसं वाटतं. बघू आता. मला तर वाटतंय मजा येणार आहे. मजा येईल एकदम. मला तरी वाटते यांच्यासाठी तर एकदम नवीन एक्सपिरियन्स राहील. यांनी कारण की VR गॉगल्स वगैरे काही वापरले नाही आहे किंवा इवन मेटा ग्लासेस वगैरे काही किंवा मेटाचं जे हे आहे काय म्हणतो क्वेस्ट ते यांनी यूज नाही केले. आपण एकदा ट्राय केलेले 1-2 वेळा तरी. तर आता यांच्यासाठी तर खूपच मजा राहील. तर बघू आता. आय होप आई ओरडणार नाही. ओरडू शकते आई, काही सांगता येत नाही. कारण की इथं पूर्ण सीट्स आहे असे आणि त्याच्यावर सगळे गॉगल्स वगैरे लावलेले आहेत त्यांनी. लोकं बसली आहेत सगळे आणि त्यांनी नेक्स्ट बॅच जी आहे ती सुरू केली आहे. तर त्यांनी VR गॉगल्स लावले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आता ते पूर्ण सिम्युलेट करते. वर खाली होते ते. तर बस तसेच आम्ही गॉगल्स लावून तिथं बसणार आहे. ती राईड झाली आमची. आता मजा आली एकदम. आता आम्ही चाललो आहे या थिएटरमध्ये. याचं नाव आहे स्टारशिप गॅलरी डेस्टिनी थिएटर. आता आम्ही इकडे आज चाललो आहे. म्हणून इथे आई बाबा इतके एक्सायटेड आहे की ते आधीच जाऊन बसले आहेत थिएटरमध्ये. असं थिएटर आहे पूर्ण ते मोठं. आम्ही आज चाललो आहे आणि सीट्सवर जाऊन बसणार आहे. आता आई बाबा इथं बसले आहेत ऑलरेडी. लोक बसले तिथं. तर आम्ही आज जाऊन बसणार. शोधलं आहे की इकडे जाऊ मून वॉकर्सवाले याच्यामध्ये आणि लाईन एकदम अचानक खूप वाढली आहे. तर आता आम्ही त्या लाईनमध्ये लागतो आहे. इकडे बाबांना हा चंद्र दिसला आता आणि त्या आईला सांगताय फोटोचं पोस्ट कसं असलं पाहिजे. पण आता आम्ही लाईनमध्ये लागतो आहे. आय थिंक की हे त्या मून वॉकर्स मूवीचं ट्रेलर दाखवणार आहे. इथं छाटे आलो आम्ही सगळे बसले. आता मी चाललो आहे पुढे. आता इथं स्क्रीनिंग होईल आय गेस किंवा ट्रेलर वगैरे दाखवतील ते. तर आता बघू. तर आता आम्ही त्या थिएटरमधून 2 मिनटं लेट आलो कारण की मी वॉशरूमला गेलो होतो तर माझ्यामुळे डिले आला. आणि आमची आता ट्रॅम गेली आहे. तर त्यांनी आता आम्हाला इकडे साईडला थांबायला सांगितलं 2 मिनटं आणि ते दुसऱ्या गाडीमध्ये आम्हाला घेऊन जातील तिकडे त्या टूरसाठी. पण बघू आता. आता आम्ही 4 लोक आधीच्या याच्यामध्ये थोडी मिस झाली आमची. त्याच्यामुळे आम्हाला आता या कारमध्ये घेऊन चालले ते तिथपर्यंत. थँक्यू. हां तू बस पुढे. आता मृणाल पुढे बसली आहे. तर मृणाल पुढे बसली. आम्ही लेट झाल्यामुळे ठीक आहे झालं. या आता कारमध्ये ते सोडून देत आहे आम्हाला. इथपर्यंत आहे ना.
स्नॅक्स ॲटलीस्ट आमची मिस तर नाही होत्या पूर्ण. आणि अशी जी ट्रॅम आहे त्या ट्रॅममध्ये आम्हाला बसवून देतील ते. तर आता आम्ही निघालो आहे. मी आई बाबा इकडे, मी मागे बसलो आहे आणि मृणाल समोर बसली बघू आम्ही स्पेस स्टेशनकडे चाललो आहे. एक्झॅक्टली ट्रॅमने तर नाही येत आता आला आम्हाला, बट आय गेस ते आम्हाला त्या ट्रॅमला सोडणार आहेत. तर बघूया आता. मला वाटते ती आमची ट्रॅम आहे तिकडची. तर बघू आता. येस, आता आम्ही पोचलो आहे. तो आमचा ग्रुप आहे तर त्यांनी सोडून दिलं आम्हाला. आता बस आम्ही निघतो आहे या साईडनी. आता आम्हाला सोडलं इथं. आम्ही चाललो आहे. अशीच आमची एक ट्रॅम होती. आता सॉरी तर आता हा आमचा ग्रुप आहे. आम्ही त्या ग्रुपमध्ये सामील झालो. परत पोचलो. ॲटलिस्ट त्यांनी पोचवून दिलं. कसा म्हणाल? हां, वॉशरूम ब्रेकनी फुल आपली ट्रॅमच सुटून गेली. पण त्यांनी दिलं सोडून, तर काही विषय नाही. तर आता थोड्याच वेळात आम्ही पोचून जाऊ एक्झॅक्टली त्या लोकेशनला. तर हे आहे नासा जॉन्सन स्पेस सेंटरचं नॅशनल हिस्टॉरिक लँडमार्क 30N. तर आता आम्ही इथं आत चाललो आहे. बघूया आपण कसं आहे आतमध्ये. अशी ही बिल्डिंग आहे. इथं लिहिलेलं आहे सगळीकडे अपोलो मिशन कंट्रोल. इथे स्क्रीन्स वगैरे लावलेले आहे. आता एक एक गोष्ट ते गाईड येईल, समजावून सांगेल की काय आहे काय नाही. आणि मग आम्ही आतल्या फॅसिलिटीमध्ये जाणार. Ladies and gentlemen, boys and girls, children of all ages, welcome to the one and only and world famous historic Christopher C. Kraft Jr. Mission Control Center, the 8th wonder of the world and now a National Historic Landmark. Now before we head on upstairs to the viewing room, we have some very important rules and guidelines. आता 80 पायऱ्या चढून आम्ही आलो वर. आणि आता तिथं ते आम्ही पोचलो इथं. आता इथं ते बसायला लावणार आहे. हे ॲक्च्युअल जिथून सगळे ॲस्ट्रोनॉट्स मॉनिटर करतात सगळं ते सगळं सांगतील. I served as the flight director during the descent and landing of the first American astronauts on the moon. In 2019, this room, from the consoles with related flight documents and artifacts to the carpet, wallpaper, and mission medallions, was restored and preserved to the Apollo era. Even the viewing room seats you are sitting in are original, as are the telephone and communications booths and the simulation control room. The large screens at the front of the room display trajectory data, which we use to control the spacecraft. The clocks above the screens helped us to keep track of mission milestones, including how long the rocket engine fired, and loss of radio signal times as the spacecraft moved behind the moon. And the two viewing room televisions to your upper left and right displayed historical network news coverage as it was broadcast. You're about to be transported back to the afternoon of July 20th, 1969, as Apollo 11 astronauts Neil Armstrong and Buzz Aldrin descended to the lunar surface. 4 teams of flight controllers worked around the clock in support. Go for landing. Retro. Go. Rhino. Go. Guidance. Go. Control. Go. Telcom. Go. GNC. Go. Ecom. Go. Surgeon. Go. Capcom, we're go for landing. Eagle Houston, you're go for landing, over. Copy, still to go. I understand, go for landing, 3,000 feet. Tapping alarm. 1201. 1201. Roger. Same type, we're go. Same type, we're go. Flight. We're go. Same type, we're go. Flight center right on, real good. Roger. 2,000 feet. Into the ag, 47 degrees. Roger. Okay, keep me in 47 degrees. How's our margin looking, Bob? It looks okay. We've got 4.5. Roger. Eagle looking great, you're go. 2350. Go, just go, 550. Up to the edge. Looks good. Roger. Select final King's Egg. Roger. 1,400 feet, still looking very good. Yes. We have another 1202 alarm. Roger. आता आम्ही ते स्पेस स्टेशन जे आहे जिथून सगळं कंट्रोल रूम आहे ते बघून आलो आता जस्ट. बट आता आम्हाला आमची ट्रॅम मिळाली आहे आणि आई बाबा पण सोबत आहे. तर आता आम्ही बसतो एका ठिकाणी कुठेतरी आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघू पुढे त्यासाठी. तर आता आम्ही ट्रॅममध्ये बसलो आहे. थोड्या वेळात आता निघेली ट्रॅम. आता बघू पुढे काय दाखवत आहे या पूर्ण टूरमध्ये. आम्ही उतरलो आहे ट्रॅममधून
आम्ही चाललो आता या एअरक्राफ्ट्समध्ये. त्यांनी सगळ्या मशीन्स वगैरे ठेवल्या आहे गेस तिथं बघायसाठी. तर आता आम्ही चाललो आहे. तेवढं फक्त इथे यायचं की एलिव्हेटर्स वगैरे नाही आहे इथं तुम्हाला सगळं चढून जावं लागते. तर आता आम्ही हे चढून जाणार आहे हळूहळू आणि बघणार आहे कसं काय असते. तर इथं आलो आहे आतमध्ये ट्रॅम टूर सोडल्यानंतर. आणि इथं एक अख्खं त्यांनी रॉकेट जे आहे स्पेसएक्सचं त्याचं प्रोटोटाईप ठेवलं आहे. तर मी दाखवतो तुम्हाला. इथं हे छोटे त्यांनी पहिले दाखवलं आहे सॅटेलाईट वगैरे. स्कायलॅब अमेरिकाज फर्स्ट स्पेस स्टेशन. त्याच्यानंतर हे सगळे प्रत्येक गोष्टी काय कशासाठी लागतं. हे जेवण आहे ॲक्च्युली. फ्रीज्ड ड्राईड फूड वगैरे, राय ब्रेड वगैरे हे आहे. केळी आहे, केळ्यांचे चिप्स आहे. केळं आहे उंचे चिप्स नाही. त्यानंतर हे सगळं ठेवलं आहे. त्यानंतर हे इथं पण बघा हे पूर्ण असं मोठं रॉकेटचं आहे. मी आतमध्ये जाऊन दाखवेल बट पहिले आम्ही बाहेरचे साईड सगळं बघून घेतो आहे. आता या साईडला हे सगळं आहे. आणि हा पायलटचा फ्लाईट सूट आहे इथं. त्याच्यानंतर हे बेसिकली त्यांनी सगळे प्रोटोटाईप्स वगैरे ठेवलेले आहे. टी शर्ट्स वगैरे ठेवले. एकंदरीत वन टाईम वॉच आहे हे सगळं. तुम्ही एकदा बघू शकता हे सगळं. आणि कोणाला बघताय की एकदम फॅन्सी कपडे. आम्ही इथं आत चाललो आहे. त्यांनी सगळं दाखवलं आहे की कसं असते पूर्ण रॉकेटच्या आतमध्ये. आणि तिथे एक माणूस उडतो आहे. तर जेव्हा ग्रॅव्हिटी नसते तेव्हा कसे ते ह्याच्यात उडतात ते सगळं दाखवलं आहे. हे स्कायलॅबचा मेन वर्किंग एरिया होता. खूपच जबरदस्त आहे. इंटरेस्टिंग आहे. स्कायलॅब्स होम इन स्पेस. तर सगळं त्यांनी दाखवलं आहे मशीन्स वगैरे पूर्ण. आता आम्ही पुढे जाऊन पाहतोय इथं काय. इथं आंघोळ वगैरे करायचं असेल त्यांना तर शॉवर वगैरे असेल आणि असं आंघोळ वगैरे करते. हे क्वार्टर्स आहे त्यांच्या क्रूचे क्वार्टर्स आहे. इथे असे आंघोळ वगैरे करतात. तो वरती नाश्ता करतो आहे. क्रेझी आहे एकदम. आणि हे स्लीप कंपार्टमेंट्स आहे. इथं झोपतात. आणि बाबा आईला समजून सांगता की ग्रॅव्हिटी नसलं की उडतो माणूस आतमध्ये. आणि हे असं एक्झिट आहे. तर आता मी चाललो आहे बाहेरच्या साईडला. बाबांना मी न सांगता त्यांना सापडली आहे कल्पना चावला आणि तिची टीम. त्याचं तिचं नाव दिसलं बाबांना कल्पना चावला लिहिलेलं. आणि इकडे सुनीता विल्यम्स आहे. हे इथे सुनीता विल्यम्स ही हां ती आहे बरोबर. हां चालतंय. तर रात्री आम्ही आलो तर कदाचित तुम्हाला व्ह्यू दिसला नसेल. आता दिसते. इकडे असं पूर्ण लॉबी आहे आमच्या हॉटेलची. आम्ही जस्ट बॅग कलेक्ट करायसाठी आलो आहे. आणि थोडे फ्रूट्स वगैरे खात आहे बाबा. आणि एक एनर्जी ड्रिंक पित आहे बाबा. थकले आहे कारण की दिवसभरात. आणि असा हा लॉबीचा एरिया आहे. आणि इकडे ब्रेकफास्ट वगैरे मिळतो. थोडंसं खायसाठी त्यांनी केलं आहे. आणि ते तिकडे बार आहे. तर नेहमीप्रमाणे मी विसरून गेलो हा व्हिडिओ एंड करायचा होता. तर आमचा नाश्ता वगैरे फिरून झाला. आम्ही सुखरूप घरी पोचलो. त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही डिनर केला ऑन द वे. मी ते रेकॉर्ड नाही करू शकलो. बट हा व्हिडिओ मी आता इथं संपवतो आहे. भेटूया परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. खूप चांगले व्हिडिओज येणार आहे अजून पुढे. आम्ही अजून याच्या पुढे बऱ्याचशा ट्रिप्स केल्या आहे आईबाबांसोबत. आणि त्याच्यानंतर बरेचसे सरप्रायझेस आहे. तर ते बघायला नक्की तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही
फीडबॅक द्यायचा असेल, काही आवडलं असेल या व्हिडिओबद्दल तर कमेंट करा. मी नक्की तुमच्या कमेंटला रिस्पॉन्ड करायचा प्रयत्न करणार आहे.